तर नमस्कार मंडळी, बॅकस्टेजपासून स्टेजपर्यंतचा प्रवास फक्त तुमच्यासाठी. माझ्या दिवसाची सुरुवात माझ्या ब्रेकफास्टपासून होते, म्हणजे मील नंबर 1. तर आज पण कॉलेजवर पोचल्यावर कळालं की आज पण आपले टीम मेंबर्स लेट होणार आहेत. म्हणून काय, थर्ड इयरच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलो. जरा इकडच्या तिकडच्या गोष्टी आणि एकमेकाची थट्टा करत आम्ही बसलो होतो. थोड्या वेळातच आमचे सगळे टीम मेंबर्स आले आणि मग काय, कामाला सुरुवात झाली. कालच्यासारखंच प्रथमतः आम्ही पहिल्या सीनची प्रॅक्टिस करू लागलो. मग ब्रेकमध्ये मी माझं लंच करून घेतलं, म्हणजे मील नंबर 2. आम्ही रंगमंचावर जगतो आहे, कारण इथला प्रत्येक दिवस आम्हाला आयुष्य शिकवतो आहे. आमची प्रॅक्टिस संपली, पण पाऊस बाहेर चालूच होता. एक वेळ अशी होती की स्वतःकडे आरशात बघायचीसुद्धा लाज वाटायची. पण एक डिसिजन पूर्ण आयुष्य बदलवून गेला. डेली वर्कआउट, स्ट्रिक्ट डाएट आणि कन्सिस्टन्सी. मग ट्रान्सफॉर्मेशन सुरू झाली. प्रवास चालूच आहे, कारण ट्रान्सफॉर्मेशन फक्त बॉडीची नाही तर माइंडचीसुद्धा आहे. तर तुम्हालासुद्धा ट्रान्सफॉर्मेशन करायची असेल तर मला DM करा. वर्कआउट झाल्यानंतर मी घेतला पोस्ट वर्कआउट मील, म्हणजे डिनर. पूर्ण नाटक वाचून काढलं आणि आपले डायलॉग्स पाठ केले. माझी अशीच थिएटर लाईफ बघण्यासाठी मला फॉलो करा.